गोष्टी गोष्टी करून. आज तालुक्याला कधी जाता? आज जसा ना वाटतच मला जसा म्हणून तुम्ही. मी तिकडे वावरात गेली की तुम्ही बरोबर तालुक्याला जाता आणि सांगितलेलं काम कधी ऐकतच नाही. हे आणजा म्हटलं तर तुम्हाला मुगाची डाळ उडदाची डाळ आणजा म्हटलं विकत तालुक्याला जसा तर कधी आणली तुम्ही. 8 दिवसापासून तुमच्या मागून आणता लावून राहिले मी की उडदाची डाळ आणा मुगाची डाळ आणा. मी पापडासाठी सोल तयार करतो म्हणून आणता का तुम्ही? रिकाम्या हाताने चालले येतात जाता तर मोठे आहे ना. असं वाटतं काय आणता काय नाही. झालं बापा झालं सुरू. मी तालुक्याला जातो तर काय रिकामा जातो का? फिरायला जातो का? फिरायला जातो का? मी काही कामं धंदे असते तेव्हा जात असतील ना. ते झालं सुरू. पापड करा लागते हे करा लागते ते करा लागते. पापड कुरड्या सगळं झालं ना. त्यातल्या बायानं किती दिवसाची केला सुरुवात केली? 15 दिवस झाले ना. तेव्हापासून तुम्हाला नांदायला राहिली मुगाची डाळ आणा उडदाची डाळ आणा. मी सोल करतो पापड करतो कुरड्या करतो वड्या करतो पण तुमचा आणाचा पत्ताच नाही. बरं आताच करा लागते त्या पापड आणि कुरड्या आणि हिंते. ऊन आहे का? 2 दिवस राहिला का? 4 महिने उन्हाळा आहे ना. अजून सुरू नाही झाला ना. नेमकं हरभरे गहू हे ते निघाले तर ते पापडाची आणि कुरड्याची न्यायची त्याची घाई सुरू झाली. आताच करा लागते का? उन्हाळा टाईम आहे ना. उन्हाळा भर आहे ना आणखी सीजन ते पापडाचं आणि कुरड्याचं न्यायचं त्याचं. पापड करता का? आमच्या घरचे तर झाले पण पापड. तो घरचे गेले तर मग तो घरचे आणलं पापड. चालला इथे लोकांच्या घरात नाही. आमच्या घरचे पापड झाले हे झाले ते झाले. तो बापाला तेवढा धंदा आहे सामान आणून द्यायचा पापडासाठी. चालला आपला. आमच्या घरचे पापड झाले म्हणून सांगू राहिलो तुम्हाला. आमच्या घरचे होतीलच ना मग. आमच्या घरी करता येतील ना. एवढं काय काय येत नाही. बी लवकर केलेत लवकर खलास होतील ना पापड. आमच्या घरी लवकर करते पापड. तुमच्यासारखे कंजूसपणा नाही करत. राहू चिटक्या काही म्हणून केले. मी तर म्हणून थकली. आता तुझ्या बाबाला लय उल्हास आहे. तुझ्या बाबा तर पहिलेच उन्हाळा लागल्याबरोबर आणून देते. ते आईले दे म्हटलं ते सामान आणून देते म्हणून तुमचं लवकर होते. इला तर नांदा लावता घाणा आणा करता आणि म्हणते तुझ्या घरचे झाले म्हणून सांगतो म्हणते इथं. हो ना. ते उन्हाळ्यात लवकर करायला लागते ना. म्हणजे ते लगन काही तर राहते मामाच्या घरी जावं लागते. मग ते पापड करा मग ते टाइम नाही राहत ना. ते उन्हाळ्यात मग उन्हाळ्यात करून ठेवायचे. हो रे बरोबर आहे. ते उन्हाळ्यातलं लग्न सराई राहते. लग्न राहते गावात लग्न कार्य राहते. नातेवाईकाचे लग्न झालं लागते. मग कधी करावं काम? आता रिकामपणाचे करून घेतलं तर बरं राहते. पण यायला काही लक्षातच येत नाही. आणा करून राहिले तर आणतच नाही लवकर. काय बा लयच घोर आहे हो. लयच घोर आहे. माणसाला का तेवढेच काम आहेत का? पापडाचं सामान आण कुरड्याचं सामान आण आणि हे आण ते आण. काय राजा खरंच राजा कोण संसार दिला आणि काय दिला हे आणा ते आणा. का लयच घोर आहे बा. यायला वाटते काय कामच नाही माणसाला. कोणते पापडाचं आणा कुरड्याचं आणा बेसनाचं आणा तेलाचं आणा हे आणा ते आणा. काय लयच ताल आहे बा. तुम्हाला सामान सांगितलं की आणायचं जीवावर येते. मग ते पापड केल्यावर तर तुम्हाला सकाळी चहा पिल्याबरोबर पापड पाहिजे. पोहे केले की त्याच्यासोबत पापड पाहिजे. कोणी आलं त्याला पोहे केले तर पापड भाज पापड तळ असे म्हणतात. नानाच्या वेळेस जीवावर येते. करायच्या वेळेस म्हणते जरासेच कर. आता वर्षभर पुरले पाहिजे एवढं करायला लागेल ना. फला नाना बिस्तर आणा. तू तर लयच आहे बा. तू आलं भांडण वाढवलं तो. तू का काही भारी आहेस का? होय बा होय. छान तो घरचे पापड आणते रोग जाय. स्वतःच्या घरी करा ना पापड. का लोकांच्या घरचे खाता आम्हाला देता. मग तुमच्या घरचे झाले तर मोठ्याला म्हणजा देता म्हणा त्याले. अरे बरोबर आहे ते. हो ना देतो बरं. ते थैली गेली येते काय काय आणा लागते ते त्याची यादी लिहून आणतो. ते पापडाचं सामान कुरड्याचं सामान कर पापड ते. आता मुगाची उडदाची डाळ काही आणू का? आता डायरेक्ट पापडाच्या सोलाचे पाकिट ना. त्याच्यात सगळं मसाला गिसाला टाकून जायते. आता तुम्ही मुगाची उडदाची डाळ आणसा तर कवा धुवा कवा सोल करून कवा धुवून आणसा आणि कवा पापड करा. आता तुम्हाला मागं म्हटलं होतं मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणा म्हणून. आता डायरेक्ट ते पाकिट ना ते आणल्याबरोबर भिजवायला लागते. त्याचे पापड करायला लागते. म्हणजे तेवढाच टाइम नाही बचावते. आता वाढवला ना खर्च तर वाढवला ना. तू का सबागी पाळणार आहेस का? ते पाकिटे का स्वस्त आहेत का? ते डाळीन ते आणत होतं आणि त्याचं करा लागत होतं. तो आता म्हणता ते पाकिट आणा. सारखंच पडते ना ते. आता कोणत्याही हाताने जेवलं तर सारखंच पडत असते. कोणत्या हाताने जेवण सारखं थोडी पडते. डाव्या हाताने टाइम नाही लागत का? ते तर पंगत उठायची बी. अरे बरोबर गोष्ट आहे मोठ्या बाबाची. बरोबर आणा लागेल ते पापड आणा लागते. आपलं ते पापडाचे पाकिट आणा लागते. ते सोलाचे कोणकोणते आणा लागते ते. त्यात ते मुगाचे उडदाचे नेमके असते ना. कोणते आणायचे मग? 2-3 मुगाचे ना 2 कुडदाचे ना. ते 5 पाकिटाचे पापड केले की वर्षभर पुरते. नाही तर चालले एक घेऊन सांग एकाचे काहीच नाही पुरत. 15 दिवसातच खल्लास होते. बरोबर आणतो ना 2 वर्ष पुरले पाहिजे पापड एवढे घेऊन येतो. आणा मग जा लवकर. नाही तर जासा ना पापडाचं हे पाकिट आणायच्या निमित्तानं तिकडून रिकामे चालले जा. मागच आहे करत. आणतो ना. एवढं सुनावल्यावर ध्यान नाही राहणार का माही? एवढं पापड पुराण झालं तर ध्यान नाही राहणार का माही? पापड पुराण नाही ऐकलं ना तुझ्या. त्यांनी याला भडजी मदत मी सबराले. मग किती दिवस झाले तुम्हाला सांगू राहिली. तुमचं ध्यानच राहत नाही ना. तुम्हाला कोणत्या गोष्टीत लक्ष राहते काय नाही तुमचं. की निवड सांगायला लागते दररोज जाताना. एक दिवस सांगितलं तर 15 दिवसांना आठवण येते माणसाला. पण तुम्हाला तर दररोज सांगा तरी तुम्ही आणतच नाही.
जातो बा लगेच घेऊन येतो.